नमस्कार. महाराष्ट्रात सर्वांनाच आवडणारी फेमस नंबरवर असणारी ही पुरणपोळी. ही पुरणपोळी कशी बनवायची, अगदी नवशिक्यांनाही जमेल अशी आपण ही रेसिपी पाहणार आहोत. पुरणपोळीचं पीठ कसं मळायचं, पुरणपोळी लाटायची कशी, त्याचप्रमाणे ह्याचं साहित्य किती घ्यायचं, अशा सर्व टिप्स आणि ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन येईल व्हिडिओचे. चला तर त्यासाठी साहित्य मी या वाटीने सर्व घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम हरभरा डाळ आपण 2 वाटी घेतलेली आहे. 1.5 चम्मच तांदूळ घेतलेला आहे. 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे खिसून. इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. आता आपण इथे वासासाठी सुंठ, वेलची आणि जायफळ वापरणार आहोत. त्याचप्रमाणे हळद, मीठ ही वापरणार आहोत आणि गरजेनुसार तेल. अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता आपण इथे कुकरमध्ये ही डाळ शिजवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम ह्या डाळीमध्ये आपण हे तांदूळ घालणार आहोत. तांदूळ घातल्याने पुरणपोळी चिकट होते, जे पुरण होतं ते चिकट होतं, त्यासाठी आपण हे तांदूळ घालायचं आणि थोडंसं तांदूळ घालायचं. त्यानंतर 1 चम्मच तेल घालायचं जेणेकरून ही डाळ आहे ती लवकर शिजते. त्याचप्रमाणे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ असलं की तो पदार्थ खूप छान टेस्टी लागतो म्हणून. त्याचप्रमाणे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे कलरसाठी आणि अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं. पूर्ण डाळीला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं. आता आपण कुकरमध्ये डाळ शिजवणार आहोत. तरीही यामध्ये पाणी जे वापरणार आहोत ते गरमच वापरायचं. गरम पाणी झाल्यावरच ही डाळ त्यामध्ये घालायची. गार पाण्यामध्ये कधीही डाळ घालायची नाही. गरम पाण्यामध्येच डाळ शिजवण्यासाठी घालायची. आता आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत. दाखवल्या ठिकाणी फक्त 1 चम्मच कुकरच्या जे टोपण आहे तिथे 1 चम्मच नाही, अशा प्रकारे 1 थेंब आपण तेल घालायचं. दोन्ही ठिकाणी 1-1 थेंब तेल घालायचं. असं केल्याने ना जे कुकरमधलं पाणी आहे ते बाहेर जास्त येत नाही. अगदी 90% आपलं कुकरमधलं पाणी आहे ते बाहेर येत नाही. 10% थोडंसं येतं, मात्र भरपूर पाणी येत नाही. पाहू शकता इथे मी 3 शिट्या दिल्या आहेत तर आपला कुकर किंवा गॅस घाण झालेला नाही. अशा प्रकारे ही ट्रिक जरूर वापरून पहा. आता इथे आपण मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र घेतलेलं आहे. आता हे मिक्स करायचं. त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ आणि पाणी घालून आता हे पीठ मळून घ्यायचं. आता हे नॉर्मल पीठ मळून घ्यायचं. जसं आपण चपातीला कणिक मळतो तशा प्रकारे अगदी नॉर्मल घट्ट पीठ मळून घ्यायचं. आता हे जे पीठ आहे ते अशा प्रकारे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये हे पीठ घालून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही जर पीठ भिजवण्यासाठी ठेवलं तर अगदी छान पीठ आपलं भिजलं जातं आणि जी पोळी होते ती अगदी मऊसूद आणि अगदी टंब फुगते. आता आपण पीठ रेसाठी ठेवलेलं आहे. डाळ आपली आता शिजलेली आहे, पाहू शकता. थोडीशी हाताने आपण ही डाळ चेक करून घ्यायची शिजलेली आहे की नाही. आता आपण यामध्ये शेकसाठी गरम पाणी घालून घ्यायचं. गरम पाणी घातलं ना की डाळीमधला जो अर्क आहे तो छान उतरला जातो पाण्यामध्ये, त्यामुळे गरम पाणी घालायचं. थंड पाणी घातलं तर शेकला थोडीशी चव कमी येते, त्यामुळे गरम पाणी घाला आणि पहा अगदी टेस्ट उत्तम लागते शेकला, म्हणून गरम पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं. आता पाण्याला 1 उकळी आली की गॅस बंद करायचा. अशा प्रकारे पाहू शकता उकळी आलेली आहे. आता आपण यातलं पाणी काढणार आहोत. अशा प्रकारे कुकरच्या भांड्याला असं प्लेट लावून पाणी काढून घ्यायचं. थोडं पाणी गरम असतं त्यामुळे सावधानीने हे काम करा. अशा प्रकारे सर्व पाणी काढून घ्यायचं आणि यामध्ये थोडीशी आपण यामधली डाळ टाकायची. अशा प्रकारे तुम्ही शेकमध्ये डाळ टाकून पहा, अगदी शेक उत्तम लागते. जरूर करून पहा.
आता या डाळीमधनं मात्र पूर्ण पाणी काढायचं आणि यामध्ये गूळ घालायचा. आता इथे माझा गूळ घातलेला व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे. गूळ खिसून घालायचा जेणेकरून लगेच विरघळतो आणि हे जे पुरण आहे ते अगदी लवकर तयार होतं. अशा प्रकारे आपण ही डाळ शिजवून घ्यायची. पाणी थोडंसं अटू द्यायचं यामधलं गुळाचं आणि हरभरा डाळीमधलं पूर्ण पाणी आटून एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे. आणि थंड झाल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत वेलची, सुंठ आणि जायफळ याची पावडर. आता सुंठ, जायफळ आणि वेलची का घालायची तर पुरणपोळी पचण्यासाठी थोडीशी जड असते. खाल्ल्यानंतर पचण्यासाठी आपण यामध्ये जायफळ आणि सुंठ घालायचं आणि वास पण अतिशय सुगंधित येतो पोळीचा. त्यामुळे तुम्ही जरूर करून पहा अशा प्रकारे पोळी. आता आपण हे 10 ते 15 मिनिटानंतर हे पीठ भिजत घातलं होतं ते काढून घ्यायचं. आता हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं. आता मात्र इथे जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये छान हे पीठ मळलं जातं. आता इथे पाणी तुम्ही वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल मळताना पीठ. अशा प्रकारे हे पीठ असं घट्ट होईस तोपर्यंत थोडंसं मळून घ्यायचं. आता हे जे पीठ आपण मळलेलं आहे त्याला थोडासा तेलाचा हात लावून ठेवायचा आणि हे जे पीठ आहे ते मात्र झाकून ठेवायचं. आता आपण ही चाळण घेतलेली आहे, पिठाची चाळण घेतलेली आहे आणि ह्या पिठाच्या चाळणीवरती आपण हे पुरण बारीक करणार आहोत. अगदी गुलालासारखं आपलं हे पुरण तयार होतं. अशा प्रकारे पुरण तुम्ही अगदी गुलालासारखं तर केलं ना तर पोळी आहे ती अगदी लाटायला सोपी जाते. त्याचप्रमाणे आपलं जे पुरण आहे ते अगदी डबल फुललं जातं आणि पुरणपोळ्या जास्त होऊ शकतात. अशा प्रकारे आपण जरूर करून पहा. तुम्ही मिक्सर जरी वाटलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे अगदी बारीक चाळण घ्यायची आणि त्यावरती पुरण करून घ्यायचं. आता आपण पुरणपोळी लाटणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम हाताला पळपूट आणि लाटण्याला सर्वप्रथम तेल लावून घ्यायचं आणि अगदी छोटा गोळा घेऊन त्यामध्ये पुरण घालून अशा प्रकारे छोटीशी पोळी लाटून घ्यायचं. आता इथे मात्र चेक करायचं आपलं सारण बाहेर येतं की नाही. अशा प्रकारे चेक केल्यानंतर ही पोळी आपण भाजण्यासाठी तव्यावरती टाकायची. आता आपण अशा प्रकारे एक छोटा गोळा घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे थोडंसं पसरवून घ्यायचा. आता यामध्ये पुरण घालायचं. तर पुरण किती घ्यायचं तर गोळ्याच्या दीडपट आपण हे पुरण घ्यायचं, थोडंसं जास्त घ्यायचं. पुरणपोळी छान बनते आणि अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे गोळा आतल्या बाजूला भरून घ्यायचा. थोडंसं हे आतल्या बाजूला प्रेस करायचं आणि अशा प्रकारे आतल्या बाजूला गोळा वळून घ्यायचा. दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ही गोळा भरून घ्यायचा. भरल्यानंतर मात्र गोळ्याला अशा प्रकारे हातावरती थोडंसं दाबून घ्यायचं, थोडंसं तेल लावायचं आणि हाताचा जो चंपा आहे तो अशा प्रकारे प्रेस करायचा. अशा प्रकारे दाबला ना गोळा की जे पुरण आहे ते अगदी काठोकाठ जातं. आता मात्र पोळी लाटताना मागच्या साईडला पोळीचं लाटण आहे ते ओढायचं अशा प्रकारे आणि हे लाटणं अगदी अलगद ओढायचं आणि अशा प्रकारे पुरणपोळी लाटून घ्यायची. पाहू शकता अगदी अलगद आपल्याकडे हे ओढून घ्यायचं. जसे आपण चपाती करतो तसं ही पुरणपोळी लाटायची नाही, अगदी एका साईडने अलगद असं ओढत यायचं. पाहू शकता जे पुरण आहे ते अगदी आपल्या पोळीच्या काठोकाठ गेलेलं आहे आणि अशी आपली पोळी छान लाटून तयार झालेली आहे. आता आपण ही पोळी उचलणार आहोत. त्यासाठी थोडंसं लाटण्याला तेल लावायचं आणि अगदी 2 ते 3 उरळ्या अशा प्रकारे उचलून घ्यायची. तव्याला मात्र सर्वप्रथम तेल लावायचं आणि ही पोळी अशा प्रकारे घालायची. आता गॅस आहे तो थोडासा वाढवायचा आणि आता ही पुरणपोळी आपण दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची. आता आपण सर्वप्रथम पहिल्यांदा चेक करायची खालची बाजू भाजलेली आहे का नाही आणि मगच पलटवायची. पाहू शकता अगदी आपली टम्म पोळी फुगलेली आहे. त्याचप्रमाणे अगदी मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तेलाची पुरणपोळी तयार करू शकता. अगदी मऊ अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे काठ ही पाहू शकता अगदी नाजूक आपले हे काठ तयार झालेले आहेत आणि पुरणपोळी अजिबात आपली फाटत नाही किंवा पुरण ही बाहेर येत नाही. अशा प्रकारे आपली अगदी मऊ लुसलुशीत, हाताला पाहू शकता तेलही लागत नाही, अजिबात तेलकट होत नाही पुरणपोळी.
काठ हे अगदी सुरेख असे आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपण ही पुरणपोळी करून घ्यायची. आता जर तुम्ही पिठावरती जर पुरणपोळी लाटणार असाल तर मात्र अगदी आपण चपातीला जसं पीठ मळतो अशा प्रकारे हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा. जर पिठावरची तुम्ही पुरणपोळी लाटणार असाल तर हे पीठ मात्र अजिबात पातळ करायचं नाही. थोडंसं घट्ट म्हणजे आपण चपातीला जसं मळतो तसं हे पीठ मळायचं आणि त्यामध्ये पुरण भरायचं. पुरणाची साईज म्हणाल किंवा पुरण किती घ्यायचं तर जेवढं पीठ आहे त्याच्या दीडपटच आपण पुरण घ्यायचं आणि अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे गोळा भरून घ्यायचा. पुन्हा आपण अशा प्रकारे हाताचा चमचा आहे त्यानं थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून पुरण आहे ते अगदी काठोकाठ जातं. आता आपण पिठावरची ही पुरणपोळी लाटणार आहोत. त्यासाठी थोडंसं पीठ लावून घ्यायचं. जसे आपण चपाती लाटतो ना मात्र अगदी लाटणं हे हलकं घ्यायचं, हलकं आणि अशा प्रकारे हलक्या हाताने लाटून घ्यायची. अशा प्रकारे गोल गोल फिरवत आपण ही पुरणपोळी लाटलेली आहे पाहू शकता. अशा प्रकारे पुरणपोळी लाटले ना ते अगदी काठोकाठ आपलं हे पुरण जातं आणि पोळी पण अगदी टंब फुगली जाते. अशा प्रकारे ही पोळी लाटून घ्यायची. तव्याला तेल किंवा थोडंसं तूप लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी मिडियम ठेवायची आणि ही पोळी टाकायची. अगदी दोन्ही साईडने छान अशी ही भाजून घ्यायची पुरणपोळी. आता पुन्हा ह्याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं. अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि पाहू शकता अगदी टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे आणि अगदी मऊ ही लुसलुशीत पोळी तयार होते. तुम्ही तेलावरची किंवा अशा प्रकारे पिठावरची पुरणपोळी लाटू शकता. आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. आणि ही रेसिपी जरूर तुम्ही ट्राय करून पहा. अशा पद्धतीने अगदी सुरेख पोळी तयार होते.